फ्रेंड्स, वेलकम टू माय ध्वजा. डिलिव्हरी नंतर एक्झॅक्टली जॉब कधी जॉइन करायचा, करायचा की नाही करायचा, मी जॉब जॉइन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून सगळं सोयीचं होईल. आणि शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुमचं मन किंवा नातेवाईक किंवा घरचे कोणी असे कमेंट देत असेल, "नको करू, तू जॉबला गेल्यामुळे बाळाकडे दुर्लक्ष होईल, बाळाकडे तू लक्ष दिलंच पाहिजे." तर मग एक्झॅक्टली या आपल्या कम्युनिकेशनला आपण कसं रिस्पॉन्ड केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. बाय द वे, जिथे आपण म्हणतो की भारत या देशात आपल्याकडे 6 महिन्याची मॅटर्निटी लीव्ह मिळते, म्हणजे पेड मॅटर्निटी लीव्ह. जर तुम्ही जॉब करत असाल तर 6 महिन्यापर्यंत तुम्हाला तुमचा पगार वेळेवर मिळतो आणि इट्स कॉल्ड एज पेड मॅटर्निटी लीव्ह. अक्रॉस द वर्ल्ड असंच असेल ना, भारतात तर आता झालंय नाही. जगात असे कित्येकही देश आहेत जिथे मॅटर्निटी लीव्ह ही फक्त 3 महिन्याची आहे. कित्येकही अशा प्रायव्हेट कंपनीज आणि फर्म्स आहेत जिथे मॅटर्निटी लीव्ह फक्त 3 महिन्याची असते किंवा 2 महिन्याची असते, किंवा तुम्ही 3 महिन्यानंतर वर्क फ्रॉम होम जॉईन करू शकता. म्हणजे जर थोडक्यात काय, जर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला 6 महिन्याची मॅटर्निटी लीव्ह मिळत असेल, तर या गोष्टीला निगेटिव्हली घेऊ नका. पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी. आणि याच्यासाठी कोणत्या गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी कन्सिडर केली जाते, की बाळाला 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग लागतं. बाळाला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग देण्यासाठी आईने घरी राहायला पाहिजे, म्हणून 6 महिन्याची मॅटर्निटी लीव्ह. त्याच्यानंतर एक पुढचा महत्त्वाचा प्रश्न असतो, की मी जॉब जॉइन केला पाहिजे का 6 महिन्यानंतर? ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला विचारायचं, की मी जॉब का करते किंवा मी माझं काम का करते? कित्येकही कारणं असू शकतात. काही लोकं माईट बी काम करतात फायनान्शियल रिझन्सच्या हिशोबाने, किंवा तुम्ही जे अर्न करताय त्याचं फायनान्शियली घरासाठी गरज आहे. दॅट कॅन बी वन ऑफ द रिझन. दुसरं कारण हे असू शकतं, की तुम्ही जे करता ते तुमचं पॅशन आहे, ते तुमची आवड आहे आणि तुम्हाला ते करायला अतिशय आवडतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, की तुम्ही जे काही करताय त्याची पैशाची गरज नाहीये. माईट बी ते तुमचं ॲज सच पॅशन पण नाहीये, बट इट्स लाइक अ हॉबी. तुम्हाला ते करून आनंद मिळतो आणि म्हणून ते करता. आणि काही जणांसाठी इट्स लाइक अ वे टू डू टाईमपास, की मला वेळ जात नाही म्हणून मी वेळ घालवण्यासाठी काहीतरी करते 2-3 तास. तुमचं जे काही कारण असेल, जर तुम्हाला वाटतं, की ते केल्याने मला आनंद मिळेल आणि मी ते केलं पाहिजे, तर तुम्ही ते केलंच पाहिजे. पण काही-काही डाउट प्रत्येक आईच्या मनात येतात. तो जॉब कधीपासून जॉइन करायचा? सो जॉब आयडियली तुम्ही 6व्या महिन्यापासून जॉइन करू शकता. म्हणजे पिल्लूला जन्मल्यानंतर 6 महिने जेव्हा पूर्ण होतात, त्या आठवड्यात तुम्हाला जॉब जॉइन करायचा असतो. नंबर 2, मग माझ्या बाळाच्या ब्रेस्ट फीडिंगचं काय होईल? त्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करावं लागेल. म्हणजे तुमचं पिल्लू जेव्हा 5 महिन्याचं होतं, तेव्हा तुम्ही आयडियली सॉलिड फूड इंट्रोडक्शन, म्हणजे बाळाचं जे वरचं जेवण आहे, ते सुरू केलं पाहिजे. जर तुम्हाला त्याच्यासाठी मायधुजाची मदत पाहिजे असेल, तर मायधुजाचा विनिंग अँड BLW सॉलिड फूड इंट्रोडक्शनचा कोर्स आहे, तो नक्की घ्या. 180 दिवस आम्ही तुमच्याबरोबर चालतो. तुम्हाला हेल्प करतो इश्यूज सॉल्व्ह करण्यासाठी. आणि त्यामुळे तुम्हाला खूप जास्त मदत होते, की बाळाला एक इंडिपेंडंट ईटर बनवण्यासाठी. तर ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. जर तुम्ही राइट टाईमला सॉलिड फूड इंट्रोडक्शन केलं, तर तुम्हाला जॉब जॉइनिंगमध्ये एक सर्वात महत्त्वाचा हिंडरन्स असतो, की माझं बाळ मी जॉबला गेल्यानंतर काय होईल, काय खाईल, ते राहतच नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, डाळ्याचं पाणी, भाताचं पाणी द्यायचं नाही. मला रिसेंटली कोणीतरी भेटलं, जे म्हणलं, की "मी 2 महिन्यापर्यंत डाळ आणि भाताचं पाणी देतो." हो, डाळ भाताचं पाणी 1 किंवा 2 दिवसच देतो आपण. त्याच्या पलीकडे देत नाही, म्हणून त्याची गरज नाही. म्हणून राइट नॉलेज समजून-उमजून घेऊन जर तुम्ही बाळाला सॉलिड फूड इंट्रोडक्शन केलं, आयडियली आपण त्या ठिकाणी गोष्टींना घेऊन येतो, जिथे तुम्ही जॉबला जायची जे काही वेळ आहे, से सकाळी 9 ते संध्याकाळी 5. तर 9 ते 5च्या मध्ये पिल्लू वरचं जेवण जेवेल. तुम्ही जॉबला जायच्या आधी ब्रेस्टफीड करू शकता, आल्यानंतर ब्रेस्टफीड करू शकता आणि तुमची गोष्ट खूप जास्त सोयीची होऊ शकते. नंबर 2, तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये चेक करायचं आहे, की तिथे ब्रेस्ट पंपिंगची सोय आहे का? तुम्ही पंप घेऊन जाऊ शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही इन्सुलेटेड बॅग्स घेऊन जाऊ शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला तुमच्या जॉबच्या 6 ते 8 तासाच्या मध्ये ॲटलीस्ट 2दा पंपिंग करता येईल का? आमच्या कडे ना तशी जागाच नाही. कॉन्फरन्स रूम, मीटिंग रूम, क्लोज कॅबिनेट, तुम्ही कुठेही पंपिंग करू शकता. तुमची तयारी आहे का? नाही, तर आमच्या ऑफिसमधनं तशी काही परमिशन नाही. गिव्ह देम द लेटर. लंच ब्रेक जो अर्ध्या तासाचा असतो, 15 मिनिटात जेवा, 15 मिनिटं पंपिंग करा. टी ब्रेक जो असतो त्याच्यात पंपिंग तुम्ही करू शकता. तुम्ही कॅरी ऑन पंपिंग करू शकता.
म्हणजे तुम्ही काम पण करताय आणि तिथे पंपिंग चालू आहे, ते पण तुम्ही करू शकता. सो थोडक्यात काय, खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पंपिंग करायची इच्छा असेल आणि तुम्हाला बाळासाठी दूध घरच्यांना द्यायचं असेल, म्हणजे आज काढलेलं दूध ते उद्या वापरलं जाईल, तर तुम्ही नक्कीच ते करू शकता. तिसरी महत्वाची गोष्ट, जॉब जॉइन करायच्या आधी तुम्हा लोकांना तुमची वीकली प्लॅन्स खूप जास्त स्ट्राँगली करायला लागतील. म्हणजे काय थोडक्यात, की मंडे टू फ्रायडे म्हणजे पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्ही काय कुकिंग करणार आहे, त्याचं सामान आणणं, कामाच्या बायांकडून ते भाज्या निवडून घेणं, कट करून घेणं आणि नीट करून घेणं इन सच अ वे की तुम्ही त्याला डायरेक्ट फोडणी करू शकता. पण हे जे प्लॅनिंग आहे, की पुढच्या 5 दिवसात मी काय बनवणार? कारण ॲव्हरेज आउट प्रत्येक आई ही दिवसाला 30 ते 35,000 डिसिजन्स घेते. प्रत्येक डिसिजन घेताना आई दमते, आई एक्झॉस्ट होते. जर तुम्ही काही डिसिजन्स प्रायर घेऊन टाकले, तर दररोज सकाळी 15 मिनिटं जात नाही, आज मी काय बनवू? तर तो वेळ तुमचा बऱ्यापैकी वाचू शकतो. सो तुम्ही वीकेंड जर प्रॉपरली प्लॅन केले, तर त्याचं तुम्हाला खूप जास्त मदत होऊ शकते. चौथी महत्वाची गोष्ट, ऑनेस्टली तुम्ही हे डोक्यात आणू नका, की मी जॉबला गेल्यामुळे माझं पिल्लू माझ्यापासून लांब होणार. नाही. पण सायन्स हे पण म्हणतं, की बाळ ज्यांच्या जवळ जास्त वेळ आहे, म्हणजे काय, प्रायमरी केअर प्रोव्हायडर. प्रायमरी केअर प्रोव्हायडर कोण असतात? सो ज्यांच्याबरोबर पिल्लू सर्वात जास्त वेळ घालवतो, त्यांना आपण म्हणतो प्रायमरी केअर प्रोव्हायडर. तुमचं बाळ ज्या कोणत्या प्रायमरी केअर प्रोव्हायडर बरोबर असेल, त्यांच्याबरोबर त्यांची अटॅचमेंट थोडी जास्त होते. पण तुम्ही त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये नाहीच आहे. तुम्ही आई आहात आणि ते केअर प्रोव्हायडर आहे. जर पिल्लू त्यांच्याकडे जास्त शांत राहत आहे, इन अ वे वर्किंग मदरसाठी हे बेनिफिशियल आहे. कारण पिल्लू जर त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल राहिलं नाही आणि ते फक्त तुमच्याबरोबरच कम्फर्टेबल राहिलं, तर ते चालणारच नाहीये तुम्हाला. सो इट्स बेटर दॅट यू गो. ही महत्वाची गोष्ट. जॉबला जायच्या जस्ट आधी म्हणजे घरून निघायच्या जस्ट आधी ब्रेस्ट फीडिंग करणं आणि घरी पोहोचता क्षणी पहिलं ते निघताना ब्रेस्ट फीडिंग करणं आणि घरी पोहोचता क्षणी ब्रेस्ट फीडिंग करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. खूप साऱ्या वर्किंग मदर्सना अजून एक प्रश्न असतो, की श्रेया मी माझं ब्रेस्ट फीडिंग याच्यात कॉम्प्रोमाइज होईल का? येस, जर तुम्ही तुमच्या जॉब आवर्समध्ये पंपिंग पण नाही करत आहे, बाळासाठी दूध काढून पण नाही ठेवत आहे, तर असं होऊ शकतं, की तुमचा जॉब जो ॲज अ ब्रेस्ट फीडिंग मदर आहे, तो आत्तासाठी ॲक्टिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या ऑफिस आवर्समध्ये तुमचं ब्रेस्ट फीडिंग बऱ्यापैकी कमी होतंय आणि त्याच्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय पण कमी होतं. बट दॅट्स नॉर्मल. तुम्ही सॅटर्डे, संडे, वीकेंडला जर दिवसा पण दूध पाजलं, तर दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. काही फरक पडणार नाही आणि अदरवाईज तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो इनिशियल डेजमध्ये. कोणत्या टाईपचा त्रास? त्याच्यासाठी नेक्स्ट खूप महत्वाची टिप, ते म्हणजे तुम्ही ऑफिसला जाताना जॅकेट किंवा दुपट्टा या दोनपैकी कोणतीतरी एक गोष्ट स्वतःबरोबर कॅरी करणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. ते कॅरी केल्यामुळे तुमच्यासाठी गोष्टी खूप जास्त सोयीच्या होतात, कारण तुम्हाला जर लीक झालं तर त्याचा त्रास होत नाही. पुढची महत्वाची गोष्ट, मी जॉब जॉईन करणार आहे म्हणून बाळाला बॉटली इंट्रोड्यूस केलीच पाहिजे का? नो, नॉट ॲट ऑल. काही कंपल्शन नाहीये. पण काही-काही आयांना असं म्हणतात, सासवा म्हणतात, की "बाबा तू बाटली लाव म्हणजे आम्हाला जरा सोपं जाईल." जर तुम्हाला बॉटल इंट्रोड्यूस करायची असेल, तर जॉबला जायच्या 3 आठवडे आधी बॉटल इंट्रोड्यूस करा. 24 तासातून 2दा तुम्ही बॉटल देऊ शकता आणि तुम्ही स्वतः बॉटल देऊ नका. घरातल्या अजून कोणत्यातरी फॅमिली मेंबरला सांगा. जर ते बाळाला बॉटल दिली, तर बॉटल एक्सेप्टन्स जो असतो बाळाचा, तो बऱ्यापैकी चांगला असतो आणि पिल्लू त्याला नीट पण घेईल. त्यामुळे काळजी करायचं काहीच काम नाही. पुढची महत्वाची टिप, जॉब जॉइन करणाऱ्या प्रत्येक आईने नो म्हणायला शिकायची गरज आहे. नो. नो म्हणजे काय श्रेया? नो म्हणजे नाहीये, मला जमणार नाहीये किंवा हे मी करणार नाहीये, मी या आठवड्यात करणार नाहीये, मग पुढच्या आठवड्यात करणार आहे किंवा हे मी करणारच नाही. म्हणजे कित्येक वेळा काय होतं माहिती का, मला परफेक्ट जॉब पर्सन बनायचंय, परफेक्ट आई बनायचंय, परफेक्ट सून बनायचंय, परफेक्ट बायको बनायचंय. या चक्करमध्ये तुम्ही इतके एक्झॉस्ट होता आणि इतके दमून जाता, की तुम्हाला स्वतःला सुधरतच नाही. की माझी कुठे वेळ जाते, म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून ही मशीन रोबोट सारखी काम करते आणि रात्री 9:30-10 पर्यंत काम चालू. इट विल नॉट वर्क. म्हणून कित्येकही वेळा आपल्याला नो म्हणायला आलंच पाहिजे आणि नो म्हणणं एक प्रत्येक स्त्रीची, स्पेशली लग्न झालेल्या बायकांचा आयुष्यातली खूप मोठी स्ट्रेंथ असते नो म्हणणं. म्हणून प्लीज शिका आणि नो म्हणा. दॅट्स गोइंग टू बी व्हेरी, व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. पुढची महत्वाची गोष्ट जॉब वर्किंग आईची असते, की श्रेया माझ्या घरात अजून कोणी हेल्प अवेलेबल नाहीये. मी जर सकाळी सगळा स्वयंपाक करून ठेवला, म्हणजे पिल्लूच्या जेवणाचं आणि घरच्यांचं, तर ते बाळाला रिहीट करून देऊ शकतो का? द आन्सर इज येस.
जर तुम्ही सकाळी करून त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलंय, तर मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही रिहीट करू शकता किंवा तुम्ही कुकरमध्ये खिचडीची तयारी करून घरचे कोणीतरी कुकर लावून पिल्लूला देऊ शकता. तर वन्स रिहीटिंग इज अलाउड. असं नाही व्हायला पाहिजे, की तुम्ही सकाळी गरम करून ठेवलेलं बाळाला नाश्त्याला दिलं, मग परत ते गरम करून जेवणाला दिलं, मग ते परत गरम करून डिनरला दिलं. दिस हॅज टू बी अव्हॉइडेड. कंपल्सरी अव्हॉइड करायचं तुम्हाला. आहे. आणि पुढचं आणि अतिशय महत्त्वाची कन्फ्युजन. श्रेया, मी बाहेर गेल्यानंतर घरचे बाळाला दूध बिस्किट, पार्लेजी, चॉकलेट्स, बिस्किट्स असं काहीतरी खायला घालतात. व्हॉट डू आय डू अबाउट इट? मेक देम अवेअर. सी, फार महत्त्वाची गोष्ट असते, की बिस्किट आणि दूध, चपाती आणि दूध अशा गोष्टी बाळांना खायला द्यायच्या नाहीत. दॅट्स नॉट ॲट ऑल द राईट वे. काही लोकं स्टूड ॲपल, ॲपल प्युरे, कॅरट प्युरे, पेर प्युरे, म्हणजे आपण जेवढं Instagram बघतो ना, तेवढं जास्त आपल्याला वाटतं, की अच्छा प्युरीज खायला द्यायच्यात का? नाही. ते पहिले 8-10 दिवस. त्यानंतर प्युरीज खायला द्यायच्या नाही. तुम्ही खाता का प्युरी तुमच्या जेवणामध्ये? नाही खात की नाही? मग पिल्लांना नाही खायला द्यायचं. त्यामुळे घरच्यांबरोबर बसून एक प्लॅन बनवा, की पुढच्या आठवड्यात कोणत्या टायमिंगला पिल्लूला काय द्यायचंय. अँड लेट एव्हरीबडी फॉलो इट. ॲट द सेम टाईम तुम्ही ज्यांच्या कोणाकडे बाळाला सोडून चाललात, त्यांच्यावरती आपलं ट्रस्ट असणं खूप जास्त महत्त्वाचं. मग ते सासू असू दे, आई असू दे, केअर प्रोव्हायडर असू दे. पण ट्रस्ट करा. घरी आल्यावर उगीचच भानगडीत पडू नका. त्यांनी नीट सांभाळलं का? त्यांनी नीट सांभाळलं का? त्याने तुम्हाला जास्त त्रास होईल. कळलं? सो थँक यू सो मच ऑल ऑफ यू. हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी बिनधास्त जॉब जॉइन करा. मी नेहमी म्हणते, की श्रेया, मी स्वतःला विसरून चांगली आई बनू शकत नाही. आणि मी जॉबवर गेल्यानंतर जर सारखे-सारखे फोन करून चेक करत राहिले, माझं बाळ नीट आहे का? माझं बाळ नीट आहे का? तर ते पण काम करणार नाही. सो बी पीसफुल, बी रिलॅक्स. जेव्हा जॉबवर असाल तेव्हा जॉबकडे फोकस करा. जेव्हा घरात असाल तेव्हा बाळाकडे आणि घरच्यांकडे फोकस करा. या सगळ्यामध्ये स्वतःला विसरू नका. व्यायाम करणं फार महत्त्वाचं असतं. ते पण सुरू करायची गरज. थँक यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब केले की नाही तुम्ही अजून? चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक आई आणि तिला पडणारे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मायदुजा चॅनलवरती नक्कीच मिळतील. तुमचा प्रश्न आणि त्याच्यापुढे मायदुजा लिहा आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. तर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल, माझे कोर्सेस जॉइन करायचे असतील, जसं सॉलिड फूड इंट्रोडक्शन आहे, स्लीप ट्रेनिंग आहे, नक्कीच व्हिजिट करा www.myduja.com. हॅव अ ग्रेट टाइम. टेक केअर. बाय.